नमस्कार. नमस्कार. आज आपण आलोय बावची येथे. आपले शेतकरी आहेत, त्यांना विचारूयात की त्यांना अल्विरॉन ऑर्गॅनिकचा कशा पद्धतीने रिझल्ट आला आणि त्यांची माहिती त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊया. नमस्कार अप्पा. नमस्कार. तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा. मी नारायण बापू कारखाना सभासद असून माझं नाव विठ्ठलराव गणपतराव पिसाळ, राहणार बावची, तालुका जिल्हा सांगली. बरं, आपल्या आज 86-032च्या ऊसाच्या प्लॉटला आज तोड आल्या. हो बरोबर. बरं, आता ऊस आपल्याला कसा वाटतोय? ऊस म्हणजे एक नंबर मध्ये चांगल्या पद्धतीचा ऊस वाटतो. बरं, किती कांडे आहेत आपल्या ऊसाला आता? ऊसाला 43-44 कांडे आहेत. सरासरी सगळा एकसारखा ऊस आहे. एकसारखा. काय ॲव्हरेज निघेल असं वाटतंय तुम्हाला? 80-90च्या आसपास जाईल. 80-90च्या वर, त्याच्या पण वर जाईल. कारण असा ऊसाचा पोत आणि त्याची जाडी आणि लांबी बघता तर तसं वाटतंय आपल्याला की अजून पण जाईल. आपण झाल्यानंतर एकदा पावत्या बघूच. बरोबर. ठीक आहे. ह्या ऊसाची सुरुवातीपासून जरा माहिती सांगा की आपल्या ह्या ऊसामध्ये आंतरपीक काय होतं? आंतरपीक कोबी होता. त्यावेळेला फुटवा वगैरे नव्हता. त्यानंतर आपण अल्विरॉन ऑर्गॅनिकची अल्ट्रागॅनची आळवणी घातली. आळवणी घातल्यानंतर आपल्याला फुटवे वगैरे चांगले मिळाले, भरपूर झाला. आता ऊसाचा ऊस बघता लोक काय म्हणतात? लोक चांगलं ऊस आणला असं म्हणतात ना. एक नंबर मध्ये ऊस आहे ना. एक नंबर ऊस आहे. 100 टनाचा ॲव्हरेज पडायला काही अडचण नाही. आपण 100च्या आसपास जाणार. 100% जाईल ऊस. आपण दाखवूयाच आपण शेतकरी बांधव. जवळजवळ 44 ते 45 कांड्या सर्रास सगळ्या ऊसाला आहेत. आणि महत्वाचं वजनाला जादा आहे ऊस वजनाला जादा आहे. दशी पडलेली नाही आहे अजिबात. दशी पडलेली नाही. तोडणारी माणसं पण आज इथं आहेत. मामा, ऊस सगळा एकसारखा आहे, चांगला आहे, वजनदार आहे. ओके, धन्यवाद. आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल अल्विरॉन तर्फे आपलं आभार व्यक्त करतो.